आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि या सूर्य आग ओकतोय आणि या तळपत्या उन्हात चारही बाजूनी जमलेले कडवट निष्ठावंत शिवसैनिक, मी मगासपासून पाहतोय की समोर हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे छायाचित्र लावलेलं आहे. 1989 साली इथे शिवसेना प्रमुख आले, त्यांनी जाहीर सभा घेतली आणि तेव्हापासून या भागामध्ये शिवसेना वाढते, फोफावते. शिवसेनेनं अनेकांना इथे आमदार केलं, खासदार केलं, पण मी पाहतो आल्यापासून ज्यांना आमदारकी आणि खासदारक्या मिळाल्या त्यांनी विकासाच्या नावानं बोंबच मारलेली आहे. काय विकास केला याच्या संदर्भात मगाशी नरूभाऊंनी सांगितलं. स्वतःचा विकास केला, स्वतःच्या इस्टेटी, स्वतःच्या प्रॉपर्ट्या शिवसेनेच्या नावावर वाढवल्या आणि या भागाचा विकास काही होऊ शकला नाही. बाळासाहेबांना आणि उद्धवजींना अपेक्षित असलेली शिवसेना ही नाही आणि म्हणून या शिवसेनेत राहून व्यापार करणाऱ्यांनी गद्दारी केली आणि ते कुठल्याशा गटारामध्ये वाहून गेले. त्यांची चिंता करण्याचं कारण नाही. उद्याच्या निवडणुकीत इकडली लोकसभा, इकडली विधानसभा ही पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिक ही त्याच ताकदीनं जिंकून इकडला आमदार आणि खासदार मातोश्रीवर घेऊन येतील. याविषयी माझ्या मनात तरी आज हे सगळं चित्र पाहून शंका वाटत नाही. मगाशी अंबादास दानवे आपण गुंडगिरीचा, दादागिरीचा समाचार घेतला. दादागिरी करतात म्हणजे काय करतात? त्यांच्यात काय हिंमत आहे, त्यांच्यात काय दम आहे समोरून लढण्याची? पोलिसांची मदत घेतात, खोटे गुन्हे दाखल करतात, पोलिसांच्या नावानं धमक्या देतात, पोलीस स्टेशनला चक्रा मारायला लावतात. शिवसेनेशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तुम्ही गुंड असाल तर आम्ही महागुंड आहोत. आणि अशी गुंडगिरी करत 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 ही शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली आहे. आणि याच गुंडगिरीने तुम्हाला आमदार आणि खासदार सुद्धा केलेला आहे. पण आमची गुंडगिरी जी आहे ही स्वार्थासाठी नाही, ही विधायक आहे. लोकांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही हातात दगड घेतो. आमच्या इस्टेटी वाढवण्यासाठी, प्रॉपर्ट्या वाढवण्यासाठी आम्ही कधी गुंडगिरी आणि दादागिरी केली नाही. मगाशी मी नितीन भाऊचं भाषण ऐकत होतो. कुठे गेले? आपण रामायण सांगत होता जवळजवळ. उद्धवजी म्हटले नितीन भाऊ देशमुख रामायण सांगतात. खरं आहे तुमचं की प्रभू श्रीरामानं रावणाचा पराभव धनुष्यबाणानं केला. रावणानं सीतेचं हरण केलं आणि त्या सीतेला परत अयोध्येत आणण्यासाठी रामानं धनुष्यबाणानं त्याच्याबरोबर लढाई केली आणि ते युद्ध जिंकलं. पण रावण जो होता तो कलंकित होता, तो पापी होता, तो चारित्र्यहीन असेल. पण रावणानं कधी गायी कापणाऱ्यांकडून पक्षाला निधी घेतला नव्हता.
काल जी यादी जाहीर झालेली आहे, भारतीय जनता पक्षाला किती लोकांनी कसे निधी दिले, हजारो कोटीचे, 10,000 कोटी भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले गुंडगिरी करून, दहशतवाद करून. पण स्वतःला अगदी रामभक्त समजणारे, हिंदुत्ववादी समजणाऱ्या या पक्षानं आपल्या खात्यामध्ये 250 कोटी रुपये हे गायी कापणारे जे कत्तलखाने आहेत, गोमांस एक्सपोर्ट करणारे जे लोक आहेत, यांच्याकडून 200-250 कोटी रुपये या हिंदुत्ववाद्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. म्हणून हे रामाचं धनुष्य या रावणांचा वध केल्याशिवाय राहणार नाही. हे पाप रावणानेही केलं नव्हतं कधी, हे स्वतःला राम भक्त म्हणून घेणाऱ्यांनी केलं. आणि ही रावणाची औलाद या महाराष्ट्रावर आणि देशावर राज्य करते आहे. इकडे ही झुंडशाही, गुंडशाही, खंडणीखोरी सुरू आहे. त्याचे बाप तिकडे दिल्लीमध्ये बसलेले आहेत. ते जे करतात तेच हे करतात. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या खंडणीखोरांना पक्षातल्या त्यांचा कडेलोट केला असता. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे हे गुन्हे पचवायला नकार दिला, त्यांच्या पाठीशी राहायला नकार दिला. म्हणून हे पक्ष सोडून पळून गेले चोऱ्या मारा करण्यासाठी. एक बरं झालं की आपला पक्ष पवित्र झाला, शुद्ध झाला. आणि आता फक्त या आपल्यासारख्या कडवट निष्ठावंत शिवसैनिकांच्या साथीनं ही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेब कालच्यापेक्षा अधिक जोमानं पुढे घेऊन जातील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी पुन्हा गुंडगिरीकडे येतो का माझ्या गुंडगिरीवर प्रेम आहे. लोक मला एक गुंड म्हणतात, मला बरं वाटतं. पण आम्ही पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या तुकारामाच्या पंक्तीतले गुंड आहोत. लोकांसाठी गुंडगिरी करू आम्ही. आमच्या अंगावर याल तर हा शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही, हे लक्षात घ्या. पोलीस बिलीस नंतर बघू. अरे खूप पोलीस आम्ही पाहिलेत. पोलिसांशी लढत लढत शिवसेना मोठी झाली. तडीपाऱ्या भोगून शिवसेना मोठी झाली. रक्त सांडून शिवसेना मोठी झाली. कोणाच्या मेहरबानीवर शिवसेना मोठी झाली नाही. तेव्हा इकडल्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो, हिम्मत असेल तर समोरून अंगावर या. पोलिसांची ढाल करून आमच्या अंगावर याल तर आमच्यासारखे वाईट लोक नाहीत, जिथच्या तिथे तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आता आमदार आणि खासदाराला पेन्शन लागू होईल, तुम्ही त्याला घरी बसवणार आहात. आणि ती वेळ लवकरच येईल. या भागातले आमदार आणि या भागातले खासदार पूर्णपणे शिवसेनेचे असतील, शुद्ध शिवसेनेचे असतील. आपण ज्या उत्साहात शिवसेना प्रमुखांचं स्वागत केलं आज, मला वाटतं की 1989 साली जेव्हा बाळासाहेब ठाकरे इथे आले होते तेव्हा तुम्ही त्याच पद्धतीने स्वागत केलं असेल. आणि त्याच जिद्दीनं तुम्ही आज उद्धव साहेबांचं स्वागत केलेलं आहे. या जिल्ह्यातले आमदार, या जिल्ह्यातले खासदार तुम्ही उद्धवजींच्या मातोश्रीवर घेऊन जा. आणि मला खात्री आहे, जसं आपण सांगितलं दानवेजी, पुढल्या 6 महिन्यात इथे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, ज्याच्या जीवावर तुम्ही दादागिरी करताय तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा दिल्लीच्या सत्तेत राहत नाही. तिथे सुद्धा शिवसेनेचं सरकार, एक महाविकास इंडिया आघाडीचं सरकार तिथे येईल. आणि तेव्हा आम्ही पाहू कोणी आमच्यावर किती हल्ले केले, किती आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मी पोलिसांना फक्त सावध राहायला सांगतो. तुमचा वापर होतोय, तो वापर करून घेऊ नका. आपण न्यायानं वागा, सत्यानं वागा. कारण उद्याच्या सरकारबरोबर तुम्हाला काम करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.